नमस्कार विदर्भवासियांनो, आपल्या आवडत्या विदर्भ मान्सून या यूट्यूब चॅनलमध्ये आज पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे। आज 21 जुलै म्हणजे सोमवार। मी प्रदीप राऊत, हवामान अभ्यासक। तर आज आपण बघणार आहोत आजच्या भागात की पुढच्या काही दिवस विदर्भातील नेमकी पावसाची परिस्थिती कशी राहणार आहे। कारण की आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की जवळपास 22-23 तारखेच्या पुढे मोठा पाऊस विदर्भात होऊ शकतो आणि त्यानंतर 26 तारखेच्या पुढे एक मोठा खंडसुद्धा विदर्भाच्या भागात पडू शकतो पावसाचा। आपण जे 22-23 तारखेला जे अतिवृष्टी व मुसळधार पाऊस होऊ शकतो असं जे सांगितलं होतं, तर तो मुसळधार होईलच अर्थातच, परंतु 24-25 तारखेच्या पुढे म्हणजे 25, 26, 27 किंवा 24, 25, 26 या तारखेला विदर्भात मोठी अतिवृष्टी होणार आहे। आणि ही नेमकी कशी राहील, सोबतच आजपासूनच पावसाला सुरुवात होणार आहे विदर्भात। आणि हा पाऊस अतिशय पिकांना लाभदायी ठरणार आहे। कारण की पूर्व विदर्भाचा जर अपवाद वगळला, कारण पूर्व विदर्भात सातत्यानं पाऊस सुरू आहे, त्यामध्ये विदर्भातली नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, गडचिरोली असेल, चंद्रपूर आहे, वर्धा आहे, सातत्यानं पाऊस या भागात सुरू आहे। काल रात्री या भागात मोठा पाऊस पडला, परंतु पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा वगैरे हे जे यवतमाळ असेल, तर या जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यापासून पाऊस नाही आहे आणि त्यामुळं पिकांची अवस्था थोडी नाजूक होण्याची शक्यता आहे। आणि याही परिस्थितीत शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली आनंदाची बातमी आहे, विशेषतः पश्चिम विदर्भातील, की आज मध्यरात्रीपासून किंवा आज सायंकाळनंतर पश्चिम विदर्भाच्या जवळपास जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होणार आहे आणि तो मुसळधार स्वरूपाचा राहील पुढील 2 ते 3 दिवस। आणि किंबहुना त्यापुढच्या 24 तारखेनंतर म्हणजे 25-26 तारखेला मोठा पाऊस, अतिमुसळधार पाऊस हा पश्चिम विदर्भाच्या सोबतच पूर्व विदर्भाच्या अनेक भागात होऊ शकतो। म्हणजे एकंदरीतच आज सायंकाळपासून संपूर्ण विदर्भाच्या अनेक भागामध्ये पुढचे आठवडाभर मोठा पाऊस होणार आहे। आणि हा पाऊस जवळपास 28 तारखेपर्यंत विदर्भात चालेल, परंतु 28 तारखेच्या पुढे 8 ते 10 दिवसाचा खंड पावसाचा हा 28 तारखेच्या पुढे विदर्भात पडू शकतो। म्हणून ही प्राप्त परिस्थिती लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीचं नियोजन व्यवस्थित करावं आणि त्यांना कुठली अडचण येऊ नये यासाठी आपण आजचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। त्यामुळे आता वेळ न दवडता आपण लगेचच सुरुवात करू आणि बघू की पुढच्या आठवडाभर किंवा त्याही पुढच्या काही काळात विदर्भातील वातावरण नेमकं कसं राहणार आहे। तर त्यासाठी सर्वप्रथम आपण भारतीय हवामान विभागाने जे काही सॅटेलाईट इमेज प्रसारित केली आहे तर ते आपण बघू, सिनॉप्टिक सिस्टीम नेमकी कशी आहे। तर आपण बघतो की इकडे बंगालच्या भागातून म्हणजे पश्चिम बंगालच्या भागातून किंवा बंगालच्या सागरात या भागात एक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे। सोबतच इकडे पूर्वेकडच्या भागातही आसाम वगैरे हा जो परिसर आहे तर याही भागात एक सर्क्युलेशन आहे। सोबतच इकडे आपण उत्तरेकडच्या जो भागात बघतो आहे इथे एक डिप्रेशन तयार झालेलं आहे आणि मान्सूनची जी ट्रफ आहे तर ही ट्रफ सध्या अशी या भागात आलेली आहे, म्हणजे इकडून या भागातून अशी खाली आलेली आहे, ते आपण बघू। तर आपण बघतो की ही मान्सूनची जी ट्रफ आहे तर ही या पद्धतीनं अशी आलेली आहे, म्हणजे इकडून उत्तरेकडून इकडे पूर्वेकडच्या या भागापर्यंत ही सक्रिय आहे। त्यामुळे इकडे उत्तर प्रदेश, बिहारसोबतच या संपूर्ण भागात झारखंड असेल, इकडे तेलंगणा असेल आणि सोबतच विदर्भाचाही जो मोठा भाग आहे तर विदर्भाचाही या भागात मोठा पाऊस पुढच्या काळात होणार आहे या सिस्टीममुळे। तर आता नेमका हा कसा राहील आपण हेही बघण्याचा प्रयत्न करू। तर सर्वप्रथम windy.com प्रसारित केलेली ही जर आपण इमेज बघितली तर आपल्या लक्षात येईल, एक थोडक्यात आपल्या लक्षात येईल की जो सर्वाधिक जो पाऊस होणार आहे पुढच्या आठवड्यावर, तर त्यामध्ये सर्वाधिक पाऊस म्हणजे विशेषतः अतिवृष्टी जी होणार आहे, मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यामध्ये गोंदिया सोबतच भंडारा हा जिल्हा आणि गडचिरोली आणि चंद्रपूरचा काही भाग, तर या जिल्ह्यांमध्ये मोठी अतिवृष्टी जवळपास 24-25 तारखेच्या दरम्यान आणि 26-27 तारखेच्या दरम्यान होऊ शकते। सोबतच मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा नागपूर असेल, चंद्रपूर असेल, सोबतच वर्धा, इकडे अमरावतीचा काही भाग आणि यवतमाळ जिल्ह्याचा काही भाग, तर या भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। तुलनेने अकोला, बुलढाणा आणि वाशिम या जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील म्हणजे पाऊस येणार नाही असं नाही, पाऊस मोठाच येईल याही भागात, परंतु या भागाच्या तुलनेनं म्हणजे ही ज्या पद्धतीने इकडे अतिवृष्टी वगैरे होणार आहे आणि या भागात अतिमुसळधार पाऊस कोसळणार आहे, तर या तुलनेनं इथे साधारण काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस
होऊ शकतो, परंतु या तुलनेनं हा पावसाचं प्रमाण कमी राहील, परंतु शेतीला जगू शकेल पुढच्या 8, 10, 15, 20 दिवस अशा पद्धतीचा पाऊस सर्व विदर्भाच्या सर्वच भागात होणार आहे। परंतु पूर्व विदर्भातील पाऊस मात्र मोठा राहणार आहे आणि त्यामुळं आधीच या भागात गेल्या अनेक दिवसापासून मोठा पाऊस चालू आहे, तरीसुद्धा पुढच्याही काळात मोठा पाऊस होणार असल्यामुळं निश्चितपणे पूर्व विदर्भातील शेतकरी हे पावसामुळं अडचणीत येऊ शकतात किंवा पावसाला कंटाळू शकतात, अशी सध्याची स्थिती आहे। तर सर्वप्रथम आपण बघू की ही आज 21 तारखेची परिस्थिती आहे। 21 तारखेला दुपारनंतर सायंकाळपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात पाऊस होण्याची शक्यता आहे। वास्तविक काल रात्रीपासूनच भंडारा, गोंदिया, नागपूरचा काही भाग असेल, चंद्रपूरचा काही भाग असेल, तर या भागात काल रात्रीपासूनच अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह आणि विजांसह पाऊस सुरू झालेला आहे आणि पुढचे आठवडाभर हा पाऊस चालणार आहे। आणि आज जर शक्यता आपण लक्षात घेतली तर आज 21 तारखेला जवळपास नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली सोबतच वर्धा जिल्ह्याचा हा पूर्वेकडचे जे तालुके आहे, म्हणजे त्यामध्ये हिंगणघाट असेल, देवडी वगैरे हा जो भाग आहे, तर या भागात मोठा पाऊस आज दुपारनंतर किंबहुना सायंकाळनंतर मध्यरात्रीपर्यंत होऊ शकतो, अशी शक्यता आहे। तर उर्वरित विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यातही आज सायंकाळनंतर किंवा रात्री उशिरा मोठा पाऊस होणार आहे आणि हा पाऊस रात्रभर चालू शकतो। विशेषतः पूर्व विदर्भातील पाऊस हा रात्री 3-4 वाजेपर्यंत सातत्याने चालेल किंवा पहाटेपर्यंत चालू शकतो आणि पूर्व विदर्भातील पाऊस हा अखंडितपणे चालू शकण्याची शक्यता आहे। म्हणजे एकंदरीत आज सायंकाळनंतर रात्री उशिरापर्यंत आणि उद्या पहाटेपर्यंत विदर्भाच्या अनेक भागात मोठा पाऊस होणार आहे। तर यानंतर उद्या 22 तारखेची परिस्थिती लक्षात घेतली तर आपण बघतो आहे की 22 तारखेला संपूर्ण विदर्भात जबरदस्त पाऊस होणार आहे। अनेक ठिकाणी मुसळधार, अतिमुसळधार, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे। तर उद्या मंगळवारी म्हणजे 22 जुलैला नागपूर आपण बघतो की भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात मोठा मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे। तर उर्वरित जे वर्धा असेल, अमरावती असेल, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम याही जिल्ह्यात मध्यम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो, अशी शक्यता 22 जुलैला आहे। यानंतर बुधवारी म्हणजे 23 जुलैला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यात आपण बघतो की जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार असून अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम याही भागात स्थानिक ढगनिर्मिती झाल्यास पाऊस पडू शकतो, परंतु 23 तारखेला पावसाचं प्रमाण थोडं कमी राहू शकते पूर्व विदर्भातलं तुलनेने पश्चिम विदर्भाच्या, परंतु स्थानिक ढगनिर्मितीतून मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस याही भागात 23 तारखेला होण्याची शक्यता आहे। तर 24 तारखेला आपण बघतो की 24 तारखेला इकडे बंगालच्या सागरात विशाखापट्टणमच्या बाजूने एक तीव्र कमी दाब निर्माण होत असल्यामुळं या बाजूने हे सगळे समुद्रातील बाष्पाचे वारे खेचले जातील आणि याच्याच परिणामी विदर्भाच्या विशेषतः पूर्व विदर्भाच्या भागात मोठा पाऊस होणार आहे आणि तो मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा राहू शकतो। विशेषतः गडचिरोली आपण बघतो, त्यानंतर गोंदिया, भंडारा या भागात अतिशय मोठा पाऊस होऊ शकतो 24 तारखेला म्हणजेच गुरुवारी। तर हा कमी दाबाचा जो पट्टा आहे हा विदर्भाकडे सरकणार आहे 24 तारखेला आणि त्यामुळे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या संपूर्ण जिल्ह्यामध्ये अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो। तर उर्वरित पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम जिल्ह्यात याही जिल्ह्यामध्ये मध्यम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता, म्हणजे एकंदरीत 24 तारखेला विदर्भाच्या सर्वच भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो। गडचिरोली, चंद्रपूर आणि गोंदियामध्ये अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस 24 तारखेला अपेक्षित आहे। यानंतर आपण बघतो की हा जो या भागात एक तीव्र कमी दाब तयार होणार आहे, हा तीव्र कमी दाब विदर्भाच्या म्हणजे या भागात सरकणार असल्यामुळं आपण बघतो की 25 तारखेला म्हणजे शुक्रवारी नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात आपण बघतो की मुसळधार पावसाची शक्यता आहे। तर अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम याही जिल्ह्यात मध्यम जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो 24 तारखेला म्हणजे शुक्रवारी। यानंतर शनिवारपासून पावसाचं प्रमाण पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात वाढू शकते आणि 26 तारखेपासून विदर्भात काही भागात अतिवृष्टी होऊ शकते, अशी शक्यता आहे। तर आपण बघतो की 26 तारखेला संपूर्ण विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होणार आहे। सोबतच पूर्व विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होऊ शकते। तर त्यामध्ये विशेषतः ज्या भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे, अतिवृष्टी म्हणजे अतिमुसळधार पाऊस, तर त्यामध्ये अतिवृष्टीमध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्याचा बहुतांश भाग, तर या भागामध्ये 26 तारखेला म्हणजे शनिवारी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे 26 तारखेला या भागातील शेतकऱ्यांनी, सर्वसामान्य नागरिकांनी प्रचंड काळजी घेणं महत्त्वाचं आहे। हा 25 तारखेच्या रात्री मध्यरात्रीनंतरच हा पाऊस सुरू होऊ शकते आणि 26 तारखेलाही मोठ्या प्रमाणात या भागात पाऊस कोसळू शकतो। सोबतच अमरावती, अकोला, इकडे वाशिम, यवतमाळ, बुलढाणा याही भागात अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस
हा होऊ शकतो। हा जो काही कमी दाब आहे हा 27 तारखेच्या दरम्यान विदर्भात सरकणार असल्यामुळे याचा परिणाम विदर्भात मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि पूर्व विदर्भात अतिशय मोठ्या प्रमाणात। आपण बघतो की पांढऱ्या रंगाच्या स्वरूपात हे जे काही दिसते हे अतिवृष्टी आहे आणि आपण बघतो की जवळपास हा संपूर्ण नागपूरचा म्हणजे पूर्व विदर्भातील हा नागपूर जिल्हा असेल, सोबतच भंडारा, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्याचा काही भाग, या संपूर्ण भागामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे 27 तारखेला सुद्धा। विशेषतः उत्तरेकडचे जे भाग आहे तर या भागात मोठा पाऊस होऊ शकतो। तर त्यामध्ये उत्तरेकडच्या भागामध्ये आपण बघतो की जवळपास बुलढाणा, अकोला, सोबतच अमरावती जिल्हा, नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा आणि गोंदिया जिल्हा या सर्व जिल्ह्याच्या उत्तरेकडच्या तालुक्यांमध्ये म्हणजे जसं आपण संग्रामपूर असेल, जळगाव जामोद असेल, इकडे मलकापूर असेल, या बुलढाणा जिल्ह्याचा जो भाग आहे, त्यानंतर शेगाव वगैरे भाग आहे, सोबतच अकोला जिल्ह्याचाही तेलारा, अकोट वगैरे हा जो भाग आहे, अमरावती जिल्ह्याचा धारणी, चिखलदरा, चांदूर बाजार, वरुड, मुर्शी हा भाग असेल, नागपूर जिल्ह्याचाही काटोल, सावनेर, जलालखेडा, रामटेक वगैरे हा जो भाग आहे, पारशिवनी वगैरे, या संपूर्ण भागासोबत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्याचे जे उत्तरेकडचे भाग आहे तर या भागात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी 26 तारखेच्या मध्यरात्री आणि 27 तारखेला होऊ शकते अशी दाट शक्यता आहे। तर उर्वरित भागातही म्हणजे संपूर्ण विदर्भातच 27 तारखेला मोठा पाऊस राहणार आहे। तर 28 तारखेला मात्र हा जो काही कमी दाब आहे हा इकडे मध्य प्रदेशाकडे सरकणार आहे, म्हणजे इकडे इंदोर वगैरे या भागात हा गेल्यामुळे 28 तारखेपासून विदर्भातील पावसाचं प्रमाण कमी होईल। थोडा हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस विदर्भाच्या अनेक भागात 28 तारखेला येऊ शकतो, परंतु 28 तारखेला पावसाचं प्रमाण हे कमी होऊन 28 तारखेपासून विदर्भातील पाऊस हा विश्रांती घेऊ शकतो अशी शक्यता आहे। त्यापुढे बस एकंदरीत 10 दिवसपर्यंत विदर्भातील हा पाऊस विश्रांती घेऊ शकतो, म्हणजे 28 जुलैनंतर 28 जुलै ते 5 सप्टेंबरपर्यंत विदर्भात फारसा पाऊस येणार नाही किंवा पाऊसच येणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी शक्यता आहे। आपण बघतो की जवळपास 28 तारखेनंतर 28 जुलै ते 4 ते 5 ऑगस्टपर्यंतची ही परिस्थिती राहणार आहे विदर्भात, म्हणजे विदर्भात पावसाचं प्रमाण राहणार नाही, म्हणजे विदर्भातील पाऊस हा विश्रांती घेणार आहे जवळपास 10 दिवसाची। त्यात कमी अधिक प्रमाण होऊ शकतो, एखाद्या वेळेस 1-2 दिवस आधी पाऊस येऊ शकतो किंवा 10 दिवसाच्या वरचा कालावधीसुद्धा खंडाचा राहू शकतो अशी शक्यता आहे, म्हणजे परंतु किमान आठवड्याभराहून अधिक पावसाची विश्रांती मात्र सध्याच्या परिस्थितीवरून पाऊस घेतो आहे असे या स्पष्टपणे दिसते आहे। तर अशा पद्धतीने आज सायंकाळपासून ते पुढचे जवळपास 8 आठवडाभर विदर्भाच्या संपूर्ण भागामध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे। काही ठिकाणी अतिवृष्टी होऊ शकते, काही ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकते, अनेक ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो, आपण ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये सांगितलं आहे। त्यामुळे या पावसापासून आपल्या गुराढोरांचे रक्षण करा, स्वतःचेही रक्षण करा। विशेषतः पर्यटन स्थळी शक्यतो फिरायला जाऊ नका, कारण की आपण बघतो अनेक दुर्घटना होत आहे। सोबतच आपल्या कुटुंबाची आपण काळजी घ्या आणि शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन त्या संदर्भात करा, कारण की जरी मोठा पाऊस येणार असला तरी 28 तारखेच्या पुढं एक मोठा खंड विदर्भात पावसाचा पडू शकतो आणि तो 8 ते 10 दिवसाचा राहू शकतो अशी सध्याची स्थिती आहे। यात काही बदल झाला तर निश्चितपणे आम्ही आपल्यापर्यंत पोहोचूच, परंतु सध्याच्या स्थितीनुसार 8 ते 10 दिवसाचा खंड पडणार आहे। अर्थात इतका पाऊस आल्यानंतर पुढच्या 4-8 दिवसात तो फार काही मोठा खंड पडला तरी फार फरक पडणार नाही, परंतु तो जर खंडाचा कालावधी वाढला तर मात्र शेतकऱ्यांची चिंता पुढच्या काळात वाढू शकते। एवढंच या निमित्तानं सांगतो आणि आजच्या भागात येथेच थांबतो। पुन्हा एकदा नवीन माहितीसह नवीन भागात भेटू, तोपर्यंत आपण आजच्या भागात आम्हाला रजा द्यावी। नमस्कार, धन्यवाद, जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, जय विदर्भ।